सातत्याने वीज 4-4, 5-5 तास लोकांना मिळत नाही आहे. इंडस्ट्रीला त्याचा मोठा प्रॉब्लेम येतो आहे. या सगळ्याच्या कंप्लेंट्स अगदी आम्ही ट्विटरद्वारे, पत्राद्वारे माननीय मुख्यमंत्र्यांकडेच डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे अनेक वेळा मांडल्या आणि त्याच्यानंतर इथे येऊन रिव्ह्यू घेतला. परत त्या वारंवार येत आहेत आणि विजेचे प्रश्न आज ज्या राज्यामध्ये राज्य सरकार आम्हाला सांगतं की आमचं सरप्लस स्टेट आहे, तर जर राज्य विजेत सरप्लस आहे तर मग आमच्या या कष्ट करणाऱ्यांना, मग प्रोफेशनल्स असू दे किंवा शेतकरी, याला लाईन किंवा मिळत नाही किंवा वीजही मिळत नाही. याचं कारण काय? मग याचं उत्तर द्यावं लागेल ना सरकारला. जे एकीकडे एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही येणार म्हणताय आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच जर लोकांना मिळत नसेल तर इन्व्हेस्टमेंट कशी राज्यात येणार किंवा आहे ती राहणार कशी? आणि अनेक DPDCच्या काही निधींचे प्रश्न आहेत, वेळेवर पैसे मिळत नाहीत, हाय टेन्शनच्या लाईनचा इश्यू आहे. अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. बघूया, त्यांनी काही वेळ मागितला 15 दिवसाचा, बघूया पुढे काय होतं. पण पुणे जिल्ह्यामध्ये आज विजेचे प्रश्न आज हे आम्हाला मांडायला लागत आहेत, हे खूप चिंताजनक. आनंदाचा शिधा जो आहे तो यंदा देण्यात येणार नाही अशी माहिती आहे. म्हणजे आर्थिक ताण हा राज्य सरकारवर आलेला आहे, त्याच्यामुळे ही समस्या निर्माण झाली. गेल्या वर्षी मोठ्या धडाक्यामध्ये जाहिरातबाजी करत हा शिधा दिलेला होता, पण यंदाची दिवाळी कशी नसणार आहे सामना. मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण गेले 1.5 वर्ष मी तुम्हाला सातत्याने सांगते की राज्याची आर्थिक परिस्थिती ही चांगली नाही आणि त्याच्यामुळे स्कीम आफ्टर स्कीम, म्हणजे लाडकी बहीण योजनेच्याही 1 वर्षापूर्वी मोठ्या धूमधडाक्यातच लॉन्च झाला ना. आता 25 लाख नावं कमी झाली आहेत पहिल्या टप्प्यात. आनंदाचा शिधा हा उपक्रम हा बंद करण्यात आला आहे. माननीय भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट आज तुमच्याच चॅनलवर आलेले, जे माझ्या फोनवर आता आले. भुजबळ साहेब असं म्हणतायत की फायनान्स डिपार्टमेंटकडून क्लिअरन्स नाही आलं. हे भुजबळ साहेबांचे शब्द आहेत, माझे नाही. त्याच्यामुळे हे माहिती काढावी लागेल की काय खरे म्हणजे काय परिस्थिती आहे राज्याची. मग आर्थिक कारणांमुळे नाही देत आहेत का, म्हणजे भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट आहे त्याचा अर्थ आपण काय काढायचा हे खूप कॉम्प्लेक्स आहे. कारण का इतका महत्त्वाचा प्रोग्रॅम तर सरकार बंद करत असेल. लाडकी बहीण योजनेमध्ये रोज महिलांचे नावं कमी होत आहेत असं तुमची चॅनल्स म्हणतायत. मुलांना स्कॉलरशिपला पैसे वेळेवर मिळत नाहीत. मग दिवाळी तर सोडा, सरसकट कर्जमाफी करू असं काल तुमच्या चॅनलवर आम्ही ऐकलं, पण त्याचा रिपोर्टच महाराष्ट्र सरकारने केंद्राला पाठवला नाहीये. हे खूप चिंताजनक आहे. मग सरकार करतंय तरी काय? जे जर अमित शाह म्हणतात आम्ही मदत करायला तयार आहोत, सरकारने रिपोर्ट पाठवावा, मग इतके दिवस सरकारने रिपोर्ट का नाही पाठवलेला केंद्र सरकारला? आणि जर तुमच्याकडे ह्या सगळ्या सोयी आहेत तर मग तुम्ही शेतकऱ्यांचेच पैसे कापणं, म्हणजे जो शेतकरी अडचणीत आहे त्याच शेतकऱ्यांकडून तुम्ही पैसे मागताय CM रिलीफ. त्याच्यामुळे काय नक्की राज्याची परिस्थिती आहे जे 1.5 वर्ष सातत्याने मी बोलत आले, हे सगळं या सरकारच्या निर्णय कृतीमधून तुम्हाला दिसतंय. FRBM ऍक्ट मी किती वेळा तुमच्याशी बोलले हा विषय. फिस्कल मॅनेजमेंट पण महाराष्ट्र सरकारचं कम्प्लिटली कोलॅप्स झालेलं. आर्थिक परिस्थिती राज्याची प्रचंड अडचणीत आहे आणि फक्त राज्याची नाही. आज एक दुसरा रिपोर्ट आलाय, 2 रिपोर्ट्स अतिशय महत्त्वाचे आहेत. एक रिपोर्ट आलाय की वर्ल्ड बँकेचं स्टेटमेंट आलेलं आहे की या जगामध्ये सगळ्यात जास्त लोन घेणारा देश भारत आहे. हे मी म्हणत नाही, आहे वर्ल्ड बँकचा रिपोर्ट आहे, माझ्याकडे ती नोट आलेली आहे. पहिलं. दुसरं, केंद्र सरकारचं फिस्कल मॅनेजमेंट, म्हणजे जसं महाराष्ट्राचं फिस्कल मॅनेजमेंट आहे तसं तिथलं केंद्र सरकारचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की मागच्या GSTचे रेकॉर्ड कलेक्शन झाले असले, हे सरकार म्हणत असलं तरी फिस्कल मॅनेजमेंटच्या नंबर्समध्ये जे टॅक्सेस झालेले आहेत ते अपेक्षेपेक्षा कमी आहेत. ग्रोथ रेट कमी झाली आहे. हे सगळे मी म्हणत नाही, हे सगळं भारत सरकारच्या अथॉरिटीने सांगितलेली माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जर एकीकडे सरकार म्हणते सगळं चांगलं चाललंय, डॉलरच्या विरोधात रुपी हा वीक का होतोय, रोज कमी कमी होतोय. म्हणजे एकीकडे वर्ल्ड बँकचं म्हणणं की सगळ्यात जास्त लोन आपण घेतलंय, दुसरीकडे